परिसरात बिबट्याचा पुन्हा शिरकाव, वनविभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची तीव्र मागणी। तळोदा शहरालगतच्या लोकवस्ती परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर धोक्याचा विषय ठरत असून प्रशासन व वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आमराई परिसरात घडलेल्या ताज्या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतीलगत असलेल्या आमराई परिसरात दिनांक 16 मार्च रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता बिबट्याने झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठा आरडाओरड केल्याने बिबट्या काही काळासाठी पळून गेला। मात्र धक्कादायक बाब म्हणजे काही वेळानंतर तो पुन्हा त्याच ठिकाणी परत आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। त्यावेळी बिबट्या मृत झालेल्या शेळीचे रक्त पीत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखी तीव्र झाले आहे। नागरिकांनी पुन्हा आवाज करून बिबट्याला हुसकावून लावले। सदर परिसर हा लोकवस्तीच्या अगदी जवळ असून येथे लहान मुले, महिला आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर वावरत असतात। त्यामुळे अशा घटनांमुळे कोणत्याही वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र वारंवार बिबट्याचा वावर दिसून येत असूनही वनविभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची तसेच रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष न करता तातडीने कठोर आणि ठोस पावले उचलावीत, अशी तीव्र मागणी होत आहे। दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, जनावरांची सुरक्षितता वाढवावी आणि बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे। मात्र नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पूर्णपणे प्रशासन व वनविभागाची असून आता तरी त्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। ई-मराठी न्यूज नेटवर्क, बातमी तुमची, साथ आमची। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।